पुण्यातली ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पुण्यातील 5ही मानाचे गणपती। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कसबा पेठचा गणपती, तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीमचा बाप्पा, अर्थातच त्यानंतर येतो तो केसरीवाड्यातला बाप्पा। असे 5ही मानाच्या गणपतींचं पुण्यात सध्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीये। ही दृश्य आपण पाहतोय। वेगवेगळे फलक या ठिकाणी हाती घेण्यात आलेले आहेत महिलांकडून, लहान मुलींकडून आणि सामाजिक खरतर भान जपत हा गणेशोत्सव साजरा होतोय। तर दुसरी दृश्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं या ठिकाणी ध्वजारोहण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। 76वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि या निमित्तानं राज्याचा मंत्रीगण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सुद्धा या ठिकाणी पार पडलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर तिथं पुष्पचक्र देखील अर्पित करण्यात आलेले आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होतोय। तर दुसरे दृश्य अर्थातच पुण्यातली या ठिकाणी मानाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीये। महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। गिरगाव चौपाटी असू दे, जुहू चौपाटी असू दे, या सगळ्या परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त। कलाकारांचं पथक सुद्धा असणार आहे। नाही, 3 पथक आहेत। श्रीराम असेल, शिवमुद्रा असेल आणि समर्थ प्रतिष्ठान, हे 3 पथक आहे आणि हे 3ही पथक आज असणार आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते भाऊसाहेब रंगारे गणपतीची जी मिरवणूक आहे टिळक पुतळ्याच्या दिशेने सध्या निघालेली आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।